जय अम्बे जगदम्बे माता जय अम्बे। 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 अत्यंत क्रुद्ध झाली आणि त्या दैत्याला आडवं केलेलं आहे। महिषासुरमर्दिनी जगदंबा भवानी मात की जय। त्यानंतर पुढे 5व्या स्कंदाला सुरुवात करतात आणि 5व्या स्कंदामध्ये जनमेजय व्यासजींना प्रश्न विचारतात, महाराज मला महिषासुर मर्दिनीचं चरित्र सांगा। त्यावेळेला व्यासजी सांगू लागतात, ऐका, एक वेळेला दोन दैत्य होते, दोघंही भाऊ होते। एकाचं नाव रंभ आहे आणि दुसऱ्याचं नाव करंब आहे। या दोघांनीही तपश्चर्या करण्याचं ठरवलं। रंभ आणि करंबाने तपश्चर्या करण्याचं ठरवलं महाराज। आणि तपश्चर्या करण्याचं ठरवल्यानंतर इंद्राच्या ठिकाणी मत्सर निर्माण झाला। इंद्राला वाटलं माझी गादी जाईल का महाराज। इंद्रा कोणीही तपश्चर्याला बसलं का इंद्राला भीती वाटते आपल्या गादीची। सरपंच व्हा कोणतं काही झाल्यानंतर अविश्वास येईल का याची भीतीच आहे ना हो। अविश्वास आल्यानंतर आपलं पद जाईल। तशा प्रकारे त्या इंद्राला सुद्धा भीती आहे। त्यांनी त्यांचं तपश्चर्या दोघांची भंग केली आणि करंभाला मारून टाकलं महाराज। करंभाचा वध केलाय। रंभ आता रंभाला वाटलं मी जगून काय करावं, मी सुद्धा आत्महत्या करावी, याकरता तो आत्महत्या करण्याकरता जातोय। त्यावेळेला अग्निदेव त्या ठिकाणी येतात आणि सांगतात, अरे आत्महत्या करू नकोय महाराज। कितीही मोठी परिस्थिती आली तरी माणसाने, किती गंभीर परिस्थिती आली तरी आत्महत्या करू नये आणि देवाला कधीही मरण मागू नये। तुकोबाराय सांगतात, मरण मागे तो गाढवाचा बाळ। जो मरण मागते तो गाढव आहे। देवाला कधी मरण येणारच आहे। आज ना उद्या कधीतरी न द्यावा जीव तो सहजची जाणार। तुकोबाराय सांगतात, जीव देण्याची गरज नाही, तो मरण आहेच प्रत्येकाला। जगामध्ये असं कोणी नाही की ज्याला मरण नाही, प्रत्येकाला मरावं लागतं। मग अग्निदेव प्रसन्न झाले आणि अग्निदेवानं सांगितलं, वरदान माग। सांगितलं, मला देवांवर विजय प्राप्त करणारा पुत्र पाहिजे, याकरता तुम्ही मला वरदान द्या। सांगितलंय, तुम्हाला वरदान देतोय। तुझं मन ज्या स्त्रीवर बसेल स्त्रीबरोबर तू विवाह कर, तुला सुंदर अशा प्रकारचा पुत्र होईल, महापराक्रमी महाबलशाली अशा प्रकारचा पुत्र होईल। महाराज तो रंभाला तो आशीर्वाद वर प्राप्त झाला। रंभ त्या ठिकाणी फिरत असताना त्याला एक म्हैस दिसली। म्हैस, त्या रंभाला म्हैस दिसली आणि याचं मन म्हशीवर गेलं। रंभाचं जे मन आहे ते म्हशीच्या ठिकाणी प्रवृत्त झालं आणि त्याने म्हशीबरोबर विवाह करून टाकला। म्हशीबरोबर विवाह केल्यानंतर तो म्हशीच्या पाठीमागे धावायला लागला। म्हैसही त्याच्याबरोबर रत झाली आणि कालांतराने ती जी म्हैस आहे ती म्हैस गरोदर झाली। महाराज यक्षांना वाटलं आपण सुद्धा या म्हशीबरोबर संभोग करावा। यक्ष त्याच्या पाठीमागे धावायला लागला। यक्षाने त्या रंभाला मारून टाकलं। आता जी म्हैस जी आहे ती म्हैस त्या ठिकाणी विधवा झाली आणि तिने आपल्या पतीच्या देहामध्ये पतीची जी चिता रचलेली आहे त्या पतीच्या चितेमध्ये तिने स्वतः उडी टाकली। ती जळून भस्म होत आहे, पण तिच्या पोटामध्ये गर्भ होता। तो गर्भ तिच्या पोटातून बाहेर पडला। त्या पोटातून 2 महाबलशाली दैत्य निर्माण झाले। एका दैत्याचं नाव आहे महिषासुर आणि दुसऱ्या दैत्याचं नाव आहे रक्तबीज। 2 अशा प्रकारचे भयानक राक्षस तिच्या गर्भातून त्या ठिकाणी प्रकट झालेले आहेत महाराज। आणि तो महिषासुर प्रकट झाल्याबरोबर जोरजोराने हसायला लागला त्या ठिकाणी आणि त्याला वाटलं आपण सुद्धा बलशाली होण्याकरता तपश्चर्या करायला पाहिजे, म्हणून तो ब्रह्मदेवाची तपश्चर्या करण्याकरता बसलेला आहे।
ब्रह्मदेवाची तपश्चर्या करण्याकरता एका घनघोर अरण्यामध्ये गेला आणि एका वृक्षाखाली जाऊन ब्रह्मदेवाची तपश्चर्या करायला लागला. ओम ब्रह्मदेवाय नमः. ओम ब्रह्मदेवाय नमः. ओम ब्रह्मदेवाय नमः. या प्रकारे तपश्चर्या चालली. 100 वर्षे तपश्चर्या पूर्ण झाली आणि 100व्या वर्षी ब्रह्मदेव त्या महिषासुर राक्षसासमोर प्रकट झाले. परमब्रूही. त्यावेळेला त्या महिषासुराने डोळे उघडले, ब्रह्मदेवाला नमस्कार केला आणि सांगितलं, हे ब्रह्मदेव, तुम्ही माझ्यावर प्रसन्न आहात तर मला वरदान द्या. काय पाहिजे भक्ता? काही नाही, मला अमरत्वाचं वरदान द्या. सांगितलं, या ठिकाणी अमर कोणी होऊ शकत नाही. प्रत्येकाला मरण आहे, देह जाणार आहे. प्रत्येकाला या ठिकाणी जन्माला आल्यानंतर मरावंच लागतं, हा या ठिकाणचा सिद्धांत आहे. दुसरं वरदान मग सांगितलं, माझं मरण कोण्या मानवाच्या हातानं होऊ नये, कोण्या दानवाच्या हातानं होऊ नये, कोण्या पशुच्या हाताने होऊ नये, कोण्या पक्ष्याच्या हाताने होऊ नये. मग आणि माझं मरण, मी स्त्रीला घाबरत नाही, मला स्त्री मारूच शकत नाही. अशा प्रकारचं त्याच्या ठिकाणी एक वरदान मागितलंय. ब्रह्मदेवाने तथास्तु म्हटलेलं आहे. त्याला वाटलं ब्रह्मदेवाला मी फसवलं आणि महाराज त्याने मोठमोठ्या जोरजोराने हसायला लागला. आणि जोरजोराने हसत असताना सांगितलंय, आता मी त्रिभुवनपती झालेलो आहे. त्याने अनेक प्रकारचे राक्षस त्या ठिकाणी जमावले. धूम्राक्ष, रक्तबीज, ताम्र, वेगवेगळ्या प्रकारचे राक्षस जमवले. त्यांची सेना जमवली. मोठमोठ्या राक्षसांसोबत मैत्री केली. काय करावं? भगवान विष्णूकडे गेले. भगवान विष्णूने सांगितलं, मी सुद्धा याला मारू शकत नाही. आता सर्व देव चिंताग्रस्त आहेत. सर्व देवांच्या ठिकाणी चिंता वाटायला लागली की आता काय होईल, या त्रिभुवनाचं काय होईल. त्यावेळेला ब्रह्मदेवाच्या शरीरातून, श्वासातून एक दिव्य ज्योत बाहेर पडली. भगवान विष्णूच्या शरीरातून सुद्धा एक दिव्य ज्योत बाहेर पडली आणि महादेवाच्या शरीरातून सुद्धा एक दिव्य ज्योत बाहेर पडली आणि तीनही ज्योती एका ठिकाणी झालेल्या आहेत. त्यातून वैविध्यमान अशा प्रकारचा प्रकाश पडलेला आहे. डोळे दिपून जावे अशा प्रकारचा प्रकाश त्या ठिकाणी पडलाय आणि सर्वांनी डोळे लावलेले आहेत, डोळे दिपलेले आहेत, लावलेले आहेत. आणि त्या कालावधीमध्ये त्याच वेळेला त्या ठिकाणी भगवती जगदंबा प्रगट झाली महाराज. आणि जगदंबा प्रगट झाल्यानंतर अष्टभुजा धारण करणारी ती जगदंबा प्रगट झाली. सिंहावर आरूढ असलेली ती जगदंबा त्या ठिकाणी, त्या सर्व देवी देवतांच्या मध्ये ती जगदंबा त्या ठिकाणी प्रगट झालेली आहे महाराज. आणि ती जगदंबा प्रगट झाल्यानंतर सर्व देव लोकांनी पाहिलं आणि त्या जगदंबेची स्तुती गायला लागले की हे जगदंबे, आता आमच्यावर जे संकट आलेलं आहे या संकटाचं तू निवारण कर. अशा प्रकारची प्रार्थना जगदंबेला सर्व देवी देवता करायला लागले. जगदंबे मां शेरवानिये, जगदंबे मां ज्योतवानिये. जय अम्बे जगदंबे माता, जय अम्बे, जय अम्बे जगदंबे माता, जय अम्बे जगदंबे माता, जय अम्बे, 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 जय अम्बे जगदंबे माता, जय अम्बे,
माता जय अम्बे जय अम्बे जगदम्बे माता जय अम्बे जगदम्बे माता जय अम्बे जगदम्बे जगदम्बे जय अम्बे जगदम्बे ऐ गिरिनंदनि नंदित मेदिनि विश्व विनोदिनि नंदमुते गिरिवर विद्या विरोध विलास विष्णु विलासिनि विष्णुसुते भगवती हे शिखकंठ कपुटमिनि भुरि कंठमिनि पुरी कुटे जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते अम्बे जगदम्बे अम्बे जगदम्बे अम्बे जगदम्बे सुरवर वर्षिणि दुर्दर्शनि दुर्मुख निर्षिणि हर्षरते त्रिभुवन भूषणि शंतदोषिणि दुर्विभूषणि घोषरते अर्जन करोषणि सिद्धिरसरोषणि सर्वशोषणि सिंधुसुते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते अम्बे जगदम्बे अम्बे जगदम्बे अम्बे जगदम्बे जगदम्बन वन प्रियवासिनि हासरते शिखरि विरोधिनि दुर्गतिवाल चिंदिला जय मध्यगते मधुर मधुर मधुकैट पंचकैट भंजलि हासरते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते अम्बे जगदम्बे अम्बे गिरिनंदिनि नंदनि मेदिनि विश्व विनोदिनि नंदनुते गिरिवर विंद शिरोमणि निवासिनि कृष्ण विलासिनि कृष्णुते भगवती हे श्रीकंठ कौटुंबिनि वीरकुटुंबिनि भूषणुते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि नंदनुते अम्बे जगदम्बे अम्बे जगदम्बे या प्रकारे सर्व तीनही देव त्या जगदंबेची प्रार्थना करू लागले की हे आई आमच्यावर जे संकट आलेलं आहे आम्ही जे रानावनामध्ये लपून बसलेलो आहे गिरी कपाटांमध्ये लपून बसलेलो आहे हे माते आम्हाला त्या संकटातून सोडवणूक कर हा जो महिषासूर आहे हा महिषासूर आम्हाला त्रास देतो आहे त्याचा तू वध कर आणि त्याचा वध करून आम्हाला सुखी कर अशा प्रकारे प्रार्थना करायला लागले मग या ठिकाणी जगदंबेने सांगितलं तुम्ही काही काळजी करायची नाही मी आता त्या महिषासुराचा वध करेल आणि असं म्हणून ती जगदंबा महाराज रणांगणावर सिंहावर आरूढ झालेली ती जगदंबा आणि रणांगणावर आरूढ झालेली रणांगणावर आली आणि रणांगणावर येऊन आपल्या सिंहावर आरूढ होऊन बसलेली आहे त्याच ठिकाणी त्या राक्षसाचा जो महिषासुराचा एक ताम्रक नावाचा जो मंत्री आहे त्या मंत्र्यांनी जगदंबेला पाहिलं त्या सुंदर स्वरूपाला पाहिलं आणि तो आपल्या महिषासुराकडे जातो आणि महिषासुराला म्हणतो हे महिषासूर महाराज आपल्या या राज्याच्या सीमेमध्ये एवढी सुंदर स्त्री आलेली आहे की ती तुम्हाला पत्नी म्हणून शोभेल ती तुम्हाला पत्नी म्हणून शोभेल मला असं वाटतं की ते स्त्री रत्न तुमच्याकडे असावं आजपर्यंत अशी स्त्री मी पाहिली नाही अष्टभुजा धारण केलेली त्यानंतर महाराज ती सिंहावर आरूढ झालेली अशा प्रकारची देवी आद्य स्त्री आजपर्यंत मी पाहिली नाही एवढी शक्तिशाली एवढी बलशाली स्त्री तुमच्याकडे असावी असं मला वाटते आणि मग त्यांनी सांगितलं हे ताम्र राक्षसा तू त्या स्त्रीकडे जा आणि तिला माझ्याकडे घेऊन ये असं म्हटल्याबरोबर तो जो ताम्र नावाचा सैनिक आहे तो ताम्र नावाचा सैनिक ताम्र नावाचा जो दूत आहे तो दूत देवीकडे येतोय देवीला म्हणतोय हे देवी कोण आहेस तू आणि जी कोणी असतील तुला मी प्रार्थना करतो की तू माझ्या स्वामीची पत्नी हो माझ्या महिषासुराची पत्नी हो तो तुला त्रिभुवन स्वामिनी करेल सध्या त्रिभुवन नरेश जर कोण असेल तर तो फक्त आणि फक्त महिषासूर आहे म्हणून तू महिषासुराची पत्नी हो
महाराज या प्रकारे त्या ताम्र बोलायला लागला. ताम्र बोलायला लागल्यानंतर त्या देवीने सांगितलं, जा तुझ्या राक्षसाला, तुझ्या त्या राजाला सांग, जिवंत राहायचं असेल तर पाताळामध्ये निघून जा. पाताळामध्ये निघून जा. तिचे ते उर्मटपणाचं भाषण ऐकलंय आणि ताम्र आपल्या स्वामीकडे येतोय आणि स्वामीला सांगतोय, हे महिषासूर महाराज, ती जी स्त्री आहे ती अत्यंत उर्मट आहे, अत्यंत उर्मट अशा प्रकारची ती स्त्री आहे, म्हणून ती बातेने जमणार नाही, तिच्या बरोबर युद्धच करावं लागेल. महिषासुराने तातडीची बैठक बोलावली. त्या बैठकीमध्ये ताम्रासूर, त्यानंतर दुर्मुख, त्यानंतर चिक्षुरासूर, त्यानंतर बिडाल, अशिलोमा अशा प्रकारच्या सर्व मंत्र्यांची त्यांनी बैठक घेतली आणि बैठकीमध्ये सांगितलं, ही जी स्त्री आहे ही स्त्री कोण आहे माहीत नाही, पण मी ती अविवाहित, बहुतेक अविवाहित आहे, त्यामुळे ती मला माझी पत्नी व्हावी मला असं वाटतं. याकरता तुम्ही काही प्रयत्न करा, युद्ध करा, पण ती माझ्याकडे आणायची आहे. महाराज त्या ठिकाणी त्या ठिकाणी मग दुर्मुख जो आहे तो दुर्मुख त्या ठिकाणी सैन्य घेऊन जातोय आणि देवीला म्हणतो, हे देवी, तू जे कोणी असेल, एक तर माझ्या स्वामी बरोबर लग्न कर, नाहीतर माझ्या बरोबर युद्धाला तयार हो. महाराज ती देवी त्या दुर्मुख नावाच्या राक्षसाबरोबर युद्ध करण्याला तयार झाली आणि त्यावर वेगवेगळ्या अस्त्रशस्त्राचा प्रयोग व्हायला लागला. ताम्रास्त्र, त्यानंतर वायुअस्त्र, पर्जनास्त्र, गरुडास्त्र, त्रिशूल, भाले आदी आदी सर्व युद्ध व्हायला लागलं आणि त्या युद्धामध्ये तो दुर्मुख राक्षस जो आहे त्या दुर्मुख राक्षसाचा वध झाला. त्याबरोबर बाष्कल नावाचा राक्षस आलेला आहे. बाष्कल सुद्धा देवी बरोबर युद्ध करतोय. त्यावेळेला जो देवीचा सिंह आहे तो सिंह सुद्धा त्या ठिकाणी अकराळ विक्राळ स्वरूप धारण केलं आणि त्या बाष्कलाला मारायला लागला. महाराज त्या बाष्कलाच्या अंगावर त्यांनी उडी घेतली आणि त्याच्या नरडीचा घोट घेतलेला आहे. त्या ठिकाणी बाष्कल सुद्धा मरून पडलाय. त्यानंतर पुढे ताम्रासूर नावाचा राक्षस जो आहे तो ताम्रासूर राक्षस जातोय आणि ताम्रासूर राक्षस देवीला म्हणतो, हे देवी, तुझा पराक्रम आम्ही पाहला, पण तुझ्या पराक्रमापेक्षा आमच्या स्वामीचा जो पराक्रम आहे तो तुझ्यापेक्षा उत्तम आहे. हे देवी, भल्या शब्दाने मान, नाहीतर निघून जा. त्या चिक्षुरासुराचा आणि ताम्रासुराचा देवीने उर्मटपणाचं भाषण ऐकलं आणि देवी त्यांच्याबरोबर सुद्धा युद्ध करण्याकरता प्रवृत्त झालेली आहे. महाराज देवी त्यांच्याबरोबर युद्ध करते. चिक्षुर दैत्य त्या युद्धामध्ये मूर्छित होऊन जमिनीवर पडला. पुन्हा तो सावध झाला. पुन्हा देवीचा जो सिंह आहे त्या सिंहाच्या डोक्यावर त्यांनी आपली गदेचा प्रहार केला. तो सिंह पुन्हा त्या ठिकाणी अकराळ विक्राळ स्वरूप धारण केलं. जगदंबेने त्याच्या शरीरामध्ये आपला जो त्रिशूल आहे तो त्रिशूल त्याला मारून फेकला. त्या ठिकाणी ताम्रासूर मरण पावलाय. त्यानंतर चिक्षुरासूर नावाचा राक्षस, तो त्रिक्षुरासूर राक्षस सुद्धा देवीकडे आला. भगवतीने त्याचा सुद्धा त्या ठिकाणी संहार केला. त्यानंतर बिडाल आणि अशुलोमा यांनी विशाल सैन्य आणलेलं आहे आणि विशाल सैन्य आणून जगदंबेबरोबर युद्ध करायला लागला. त्या एकट्या स्त्रीने संपूर्ण विशाल सैन्याचा संहार त्या ठिकाणी केलाय. सर्व राक्षस आता ठार झाली. शेवटी महिषासूर जो आहे तो महिषासूर या ठिकाणी एकटा राहिलेला आहे आणि महिषासुरानं ठरवलं, आता हे सर्व दैत्य, या सर्व दैत्यांचा नाश झाला, सर्व दैत्य या ठिकाणी मरून गेलेले आहेत. आता मी यांचा बदला घेण्याकरता या ठिकाणी मला सुद्धा जायला पाहिजे. आणि त्याच वेळेला आता महिषासूर अत्यंत क्रोधित झालेला आहे आणि क्रोधित झालेला महिषासूर आपलं जे वाहन आहे रेडा, त्या रेड्यावर तो बसलेला आहे आणि देवीला मारण्याकरता हातामध्ये शस्त्र धारण करून युद्धामध्ये युद्धभूमीमध्ये यायला लागला. जोर जोराने हसतोय, मोठमोठ्याने गर्जना करतोय. त्याच्या चालण्याने जणू भूमी जी आहे ती भूमी कंपायमान झालेली आहे आणि अशा प्रकारचा तो राक्षस त्या दैत्य युद्धभूमीमध्ये येण्याकरता त्या ठिकाणी तयार आहे आणि जोर जोराने हसत हसत
मनामध्ये एक चिंता आहे, आता काय होईल हे सांगता येणार नाही, पण मला घाबरलेलं चालणार नाही. त्या देवीची कोणती स्त्री आहे, त्या स्त्रीची मस्ती मला मुरवायलाच पाहिजे, याकरता तो युद्धभूमीमध्ये आणि मोठ्या आशेने त्या ठिकाणी युद्धभूमीमध्ये येण्याकरता तो प्रवृत्त झालाय महाराज. जोर जोराने हसत हसत आपल्या बरोबर काही सैन्य घेतलेलं आहे. जेवढं काही जिवंत राहिलेलं सैन्य आहे ते सर्व सैन्य घेऊन तो या ठिकाणी यायला तयार झालेला आहे. त्याच्याबरोबर रेडा आहे. दैत्य असा असला जो दैत्य जो आहे तो दैत्य युद्धभूमीमध्ये येत आहे. आणि युद्धभूमीमध्ये आल्यानंतर तो देवीच्या समोर सन्मुख उभा आहे आणि त्या देवीला म्हणतोय, हे स्त्री, हे अबले, मला तुझ्या बरोबर युद्ध करायचंय. एकतर दोन ऑप्शन तुझ्या समोर आहेत, एक तर तू युद्ध कर, नाही तर माझी पट्टराणी हो. अरे माझ्यासारखा त्रिभुवनपती तुला कधी हे देवी लक्षात घे, माझ्या बरोबर तू युद्ध कर, नाहीतर माझ्या बरोबर लग्न कर. मी तर तुला माझ्या बरोबर लग्न करण्याचा प्रस्ताव देतोय. त्याचं बोलणं ऐकलंय जगदंबेने, त्याचं बोलणं ऐकलंय आणि देवी क्रुद्ध झाली आणि क्रुद्ध होऊन आपल्या आसनावरून उठून उभी राहिली. आणि आसनावर उठून उभी झाल्याबरोबर दैत्याबरोबर युद्ध करण्याकरता त्या ठिकाणी प्रवृत्त झाली आहे महाराज. युद्धभूमीमध्ये उतरलेली आहे आणि युद्धभूमीमध्ये उतरल्याबरोबर त्या दैत्याबरोबर युद्ध करण्याला सुरुवात केली आहे. आणि जो सिंह, देवीचा जो सिंह आहे, तो सिंह त्या रेड्याबरोबर युद्ध करत आहे आणि दोघांचं त्या ठिकाणी घनघोर अशा प्रकारचं युद्ध व्हायला लागलंय महाराज. अशा प्रकारे युद्ध चालू आहे. वेगवेगळ्या अस्त्रशस्त्राचा प्रयोग चालू आहे. कधी वायुव्यास्त्र, कधी पर्जन्यास्त्र, वेगवेगळ्या शस्त्राचा प्रयोग त्या ठिकाणी चालू आहे. दोघंही महाबलशाली आहेत. राक्षस सुद्धा, महिषासूर सुद्धा अत्यंत बलशाली आहे. आणि त्या ठिकाणी जो सिंह आहे तो सिंह सुद्धा त्या भालूबरोबर, त्या रेड्याबरोबर युद्ध करायला लागला. दोघांचं घनघोर युद्ध त्या ठिकाणी चालू आहे महाराज. आणि दोघांच्या त्या युद्धामध्ये जगदंबा अत्यंत क्रुद्ध झाली आणि त्या दैत्याला आडवं केलेलं आहे. दैत्य जो आहे तो दैत्य त्या ठिकाणी आणि समोर देवीने त्याला त्रिशूल मारला आणि त्रिशूल मारून तो दैत्य आडवा झालाय. आणि दैत्य आडवा झाल्यानंतर महिषासुरमर्दिनी जगदंबा भवानी मात की जय. त्या ठिकाणी जो सिंह आहे तो सिंह सुद्धा देवीच्या जवळ आलेला आहे आणि त्या सिंहाने जो रेडा आहे त्या रेड्याबरोबर युद्ध करून त्या रेड्याचा सुद्धा संहार केलाय. आणि जगदंबेने त्या ठिकाणी त्या राक्षसाच्या छातीवर एक पाय ठेवलाय आणि पाय ठेवून आपला त्रिशूल जो आहे तो त्रिशूल त्याच्या शरीरामध्ये, त्याच्या छातीमध्ये त्या ठिकाणी धरलाय आणि जोराने तो खुपसल्याबरोबर त्याच्या तोंडातून रक्त बाहेर पडायला लागलं, त्याच्या शरीरातून रक्त बाहेर पडायला लागलं आणि तो हा करत त्या ठिकाणी त्याने आपला देह त्याग केलाय. या ठिकाणी महिषासूर मर्दिनीने, भगवती जगदंबेने त्या ठिकाणी महिषासुराचा वध केलाय महाराज. आणि वध केल्याबरोबर ती जगदंबा अत्यंत क्रुद्ध झालेली आहे. आणि क्रुद्ध झालेली जगदंबा त्या ठिकाणी आणि तांडव करायला लागली महाराज. जी अत्यंत क्रुद्ध झालेली जी जगदंबा आहे ती अत्यंत क्रुद्ध झालेली जगदंबा त्या ठिकाणी आणि जोरजोराने तांडव करायला लागलेली आहे.
करायला लागले. आता सर्व देव चकित झाले. या देवीला शांत करावं लागेल. म्हणून ब्रह्मा, विष्णू, महेश, इंद्र, चंद्र, महेंद्र, सूर्य आदी ज्या देवता आहेत त्या सर्व देवता सुद्धा थरथर कापायला लागल्या देवीचं ते रौद्र स्वरूप पाहून. भगवान शंकर सुद्धा ते देवीचं स्वरूप पाहून त्या ठिकाणी विस्मयचकित झालेले आहे. आणि सर्व मिळून सर्व देवी देवता मिळून त्या ठिकाणी जगदंबेची त्या ठिकाणी स्तुती गायला सुरुवात करतात. आणि त्या स्तुतीने ती जगदंबा त्या ठिकाणी शांत झालेली आहे. आणि शांत होऊन त्या राक्षसाच्या समोर हातामध्ये त्रिशूल धारण करून उभी आहे महाराज. आणि सर्व देवी देवतांनी हात जोडले आणि हात जोडून देवीची स्तुती गायला लागले. हे भवानी माते, आमच्यावर कृपा केली आहेस आणि आमचं जे संकट आहे ते संकट या ठिकाणी तू दूर केलेलं आहे. तुला लाखो वेळा प्रणाम, तुला लाखो वेळा प्रणाम, तुला लाखो वेळा प्रणाम. अशा प्रकारे जगदंबेची स्तुती करायला लागली. जगदंबा भवानी मात की नाचे जो बब्बर शेर रे, गाए जो बब्बर शेर रे, मैया की मड़िया में बजे नजरिया, नाचे जो बब्बर शेर रे, नाचे जो बब्बर शेर रे, नाचे जो बब्बर शेर रे, मैया की मड़िया में बजे नजरिया, नाचे जो बब्बर शेर रे, ये नाचे जो बब्बर शेर रे, गाए जो बब्बर शेर रे, मैया की मड़िया में बजरंग बसलिया, नाचे जो बब्बर शेर रे, नाचे जो बब्बर शेर रे, नाचे जो बब्बर शेर रे, मैया की मड़िया में बजे नजरिया, नाचे जो बब्बर शेर रे। जो सिंगा है वन को राजा, मैया को वरदानी रे, मैया को वरदानी रे, मैया को वरदानी रे, जो सिंगा है वन को राजा, मैया को वरदानी रे, मैया को वरदानी रे, एक जो मैया के पास सदा से बड़ाई बब्बर शेर रे, बब्बर नाचे जो नाचे जो नाचे जो नाचे जो नाचे जो बब्बर शेर रे, नाचे जो बब्बर शेर रे, मैया की मड़िया में बजे बजरिया, नाचे जो बब्बर शेर रे। जो भी रंग में कूदे आगे उचक शेर रे, आगे उसके शेर रे, आगे उसके शेर रे, मैया मारे पटक पटक के, मैया मारे पटक पटक के, छाती पे चढ़े ये शेर रे, नाचे जो बब्बर शेर रे, नाचे जो बब्बर शेर रे। कोणाला आनंद झाला? फक्त एवढंच लोकांना झाला. म्हणजे अजूनही महिषासुराची गरज आहेच. मग ज्याला ज्याला आनंद झाला असेल त्याने या आनंदामध्ये सहभागी होऊन जगदंबेच्या समोर काहीतरी नृत्य करायला पाहिजे ना. तुम्हाला काय वाटते? नृत्य करायला पाहिजे ना. ज्याला कोणाला गरबा खेळता येत असेल त्यांनी समोर येऊन या ठिकाणी जगदंबेच्या समोर सुंदर अशा प्रकारचं नृत्य करायचं आहे. एक नृत्य
हमारा गाँव का हमारा गाँव का हमारा गाँव का सुनार भाई बेगा आओ रे माया गाँव का सुतार भाई बेटा आओ मारी महाकाली के लिए सुंदर बाजट लाओ रे ओ भारी महाकाली के लिए सुंदर बाजट लाओ रे अच्छा लाओ सुंदर लाओ जल्दी आओ रे अच्छा लाओ सुंदर लाओ जल्दी आओ रे महाकाली से मिलके कहना गर्भ खेले महाकाली से मिलके कहना गर्भ खेले पंखड़ा हो पंखड़ा पंखड़ा हो पंखड़ा मागच्या महिलांनी मागं ग्रुप करा मागं गोल करायचंय मागच्या महिलांनी मारा गाँव का बजाज भाई जल्दी आओ रे हमारा गाँव का बजाक भाई जल्दी आओ रे हमारी महाकाली के लिए सुंदर चुनरी लाओ रे हमारी महाकाली के लिए सुंदर चुनरी लाओ रे अच्छी लाओ सुंदर लाओ जल्दी आओ रे अच्छी लाओ सुंदर लाओ जल्दी आओ रे महाकाली से मिलके कहना गर्भ खेले महाकाली से मिलके कहना गर्भ खेले हे नाम रे सबसे बड़ा तेरा नाम ओ शेरों वाली ऊंचे डेरों वाली बिगड़े बना दे तेरे काम नाम रे हे नाम रे सबसे बड़ा तेरा नाम ओ शेरों वाली ऊंचे डेरों वाली बिगड़ी बना दे तेरे नाम नाम रे जय हो ऐसा कठिन कल ऐसी घड़ी है ऐसा दान बड़ी है विपदा आन पड़ी है ओ तू खाब रसता है दुनिया रास्ता रोके खड़ी है मेरा जीवन बनाई संग्राम ओ शेरों वाली ऊंचे डेरों वाली बिगड़े बना दे काम नाम रे हे नाम रे सबसे बड़ा तेरा नाम ओ शेरों वाली ऊंचे डेरों वाली बिगड़ी बना दे मेरे नाम नाम रे मन लेके आया माता रानी के भवन में भवन में मन लेके आया माता रानी के भवन में बड़ा सुख पाया बड़ा सुख पाया माता रानी के भवन में लेके आया माता रानी के भवन भवन में मन लेके आया माता रानी के भवन में जय जय माँ अम्बे माँ जय जय माँ जगदम्बे माँ जय हो मैं जानो वैष्णव माता तेरे ऊंचे भवन की माया भैरव पर भोज में आके मातों ने त्रिशूल उठाया पर्वत जहाँ पे तूने शक्ति का रूप दिखाया भक्तों ने वहीं पे मैया तेरे नाम का भवन बनाया हो बड़ा सुख पाया बड़ा सुख पाया माता रानी के भवन में हो लेके आया माता रानी के भवन में लेके आया माता रानी के भवन जय अम्बे जगदम्बे माता
खप्पर वाली तेरे ही गुण गाए भारती हो मैया हम सब उतारे तेरी आरती हो मैया हम सब उतारे तेरी आरती अम्बे तू है जगदम्बे काली जय दुर्गे खप्पर वाली तेरे ही गुण गाए आरती हो मैया हम सब उतारे तेरी आरती माता तेरे भक्त जनों पर भीड़ पड़ी है भारी माँ भीड़ पड़ी है भारी माँ भीड़ पड़ी है भारी दानव दल पर टूट पड़ो माँ दानव दल पर टूट पड़ो करके सिंह सवारी सौ सौ शेरों से भी बलशाली अष्टो भुजाओं वाली दुखियों के दुख देनी वारती हो मैया हम सब उतारे तेरी आरती हो मैया हम सब उतारे तेरी आरती नहीं मांगते धन और दौलत ना चांदी ना सोना राजा जी ना सोना राजा जी ना सोना हम तो मांगे मातर मन में हम तो मांगे मातर मन में एक छोटा सा कोना सबकी बिगड़ी बनाने वाली लाज बचाने वाली भारती हो मैया हम सब उतारे तेरी आरती हो मैया हम सब उतारे तेरी आरती माँ बेटे का है इस जग में बड़ा ही निर्मल नाता बड़ा ही निर्मल नाता बड़ा ही निर्मल नाता पूत कपूत सुने हैं परना पूत कपूत सुने हैं परना माता सुनी माता सब पे करुणा बरसाने वाली अमृत बरसाने वाली सतियों के सत को संवारती हो मैया हम सब उतारे तेरी आरती हो मैया हम सब उतारे तेरी आरती अम्बे तू है जगदम्बे काली जय दुर्गे खप्पर वाली तेरे ही गुण गाए आरती हो मैया हम सब उतारे तेरी आरती हो मैया हम सब उतारे तेरी आरती नूतती विक्राळा ब्रह्मांडी माळा विषय कंठ काळा निर्विजाळा लावण्य सुंदर मस्तके बाळा तेथून वाहे सुजोळा जय देव जय शिवशंकरा हो स्वामी शंकरा आरती हो वाळू भावारती हो वाळू सुंदर गौरा जय देव कर्पूर भोळा भोळा नैने विशाळा अर्धांगी पार्वती सोनांच्या माळा विभूतीचे उधळण शुद्धकंठ निळा ऐसा शंकर शोभे उमा विल्लाळा जय देव जय जय श्री शंकरा स्वामी शंकरा आरती वो वाळू भावार्थ वो वाळू लक्ष्मण गौरा जय देव जय देव विवेक सागर बंधन भय केले त्या माझे अवचित राळी उठले असुरपणे प्राशन केले नीळकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय देव जय श्री शंकरा स्वामी शंकरा आरती वो वाळू भावार्थ वो वाळू लक्ष्मण गौरा जय देव जय देव ग्राम पर परिवार दर्शन धर्मधारी पंचानन मनमोहन परिजन सत्कारी शतकोटीचे बीज वाचे उच्चारी रघुकुळ टिळक राम रामदासांतरी जय देव जय श्री शंकरा स्वामी शंकरा आरती वो वाळू भावार्थ वो वाळू लक्ष्मण गौरा जय देव जय देव खाली लोटांगण वंदीन चरण डोळ्याले पाहिलं रूप तुझे प्रेमी आले आनंद भोजन भावे वाळे वाटे माता
पिता त्वमेव त्वमेव बन्धुर्भवा त्वमेव त्वमेव विद्याधरा त्वमेव त्वमेव कर्मफलप्रदे आयुर्वाजात्रेन्द्रिय दापरापरा प्रभुत्वा करोड्यत्यं तस्मै नारायणाय समर्पये अच्युतं केशवपरायणाय पुरुषदामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे हरे कृष्ण कृष्ण हरे कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं जगद्धारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवमाने नाना सुगंधी पुष्पाणि यथात् कालोद्भवानि च पुष्पांजलि मया दत्त प्रत्यर्थं प्रतिगृहीताम् ओम कन्याकुमारीचे विद्महे कालरात्रीचे धीमहि तन्नो दुर्गा प्रचोदयात्।